पुणे स्टेशन, येरवडा, भोसरी भागात स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन आलाय। धमकीच्या फोन नंतर पोलिसांकडून पुण्यात मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। जीआरपी, रेल्वे पोलीस, शहर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे। मात्र पोलिसांच्या शोधात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाहीये। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज ओझा। सूरज, बॉम्बनी उडवण्याच्या धमकी देण्याचं हे सत्र सुरूच आहे आणि आता पुणे स्थानकाला देखील धमकीचा फोन आलेला आहे। अधिकचे काय अपडेट्स मिळत आहेत? नक्की आज सकाळी 9:15च्या सुमारास जो कंट्रोल रूम असतो मुंबई महाराष्ट्र पोलिसांचा 112 या नंबरवर एक अज्ञात व्यक्तीने कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की पुणे रेल्वे स्टेशन, भोसरी आणि येरवडा याला बॉम्बने उडवणार आहे। या प्रकारचा कॉल केला आणि त्यांनी कॉल कट केला। यानंतर पुणे कंट्रोलने या संदर्भातली माहिती बंड गार्डन पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी याची माहिती पुणे जीआरपी आणि आरपीएफला दिली। यानंतर जीआरपी, आरपीएफ, बीडीडीएस आणि जे संबंधित डॉग स्क्वॉड आहे त्यांच्या मदतीने या प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात आली, शोध मोहीम राबवण्यात आली। मात्र कुठल्याही प्रकारच्या सस्पिशियस वस्तू त्यांना मिळालेली नाहीये। पोलीस सध्या या प्रकरणाला गंभीरतेने घेतात। हा कॉलर कोण आहे, या कॉल करण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे, सध्या या गोष्टीचा तपास सुरू केला आहे। नक्कीच सुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।